Memes. They are everywhere. They've broke the internet and social media like no other tool. Humans have been engaged in art forms since ancient times. Stone carvings, sculptures, cave paintings, etc. have been part of human art. Now look at this image. If you read it left to right from up, it says Sator arepo tenet opera rotas. Now read it right to left from down. It says the same. Such creative art forms have been a part of humans for a long time, and we have carried them with us since ages. First person to coin the term meme was Richard Dawkinson in his book The Selfish Gene in 1976. Paper memes were circulated among the masses before internet. Baby Cha 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 is said to be the first internet meme which was circulated through emails. After that, Keep Calm Carry On, Pep the Frog, and Raptosaurus memes became famous. In India, the youth has been the most consumer of memes. Many celebrities have used it for promotions but were made fun of through memes. तो ये मीम देख के आपको कैसा लगता है? मैं एंजॉय करता हूँ, तो मुझे उस क्रिएटिविटी के प्रति यानी मेरा घोर भी विरोध होगा। मुझे बड़ा मजा आता, क्या बड़े सटीक तरीके से कहा है उसने। मतलब बहुत अच्छी क्रिएटिविटी उनकी है, मतलब क्या सोचते हैं ये लोग। In India, youth circulates memes through social media like Instagram, Reddit, Facebook, etc. So we met a memer to know the journey of making memes. माझं नाव नयन कंडारकर आहे. मी राहायला इथेच भोसरीतच आहे आणि सध्या मी PCCOR बी सिव्हिल करतो आहे आणि लिट मीम्स PCMC हे आम्ही 1 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. मीम्स म्हणजे आता आपण बघितलेलं आहे की म्हणजे जे डिव्हायसेस किंवा टेक्नॉलॉजी ज्यांनी लोकांना दूर केलं आहे, सो मला वाटलं की त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यात काहीतरी अशा गोष्टी करून जे आपण म्हणजे इंटरॅक्शन कसं वाढवता येईल लोकांसोबत. आता जर आपण बघितलं तर सगळे मोबाईलमध्येच असतात, पण मोबाईलमधून पण आपण जर मित्रांना रिलेट करता आलं, आपल्याला मित्रांसोबत संवाद साधता आले तर ते कशा प्रकारे होऊ शकतं. सो मीम्स जर आपण समजा आपण लोकल किंवा रिलेटेबल मीम्स बनवले तर आपण तेवढाच एक ऑपॉर्च्युनिटी शोधतो त्यात की आपण त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करू, आपल्यासोबत असं घडलेलं आहे आधी किंवा आपण दोघांनी या अशा ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे किंवा आपल्याला पण हे कुठेतरी रिलेट करतं. सो रिलेट करण्यासाठीच. मैं जैनल देसाई MIT स्कूल ऑफ फाइन आर्ट्स से हूँ और अभी यहाँ से फाइन आर्ट्स कर रहा हूँ, 3rd ईयर में हूँ. मीम्स एक्चुअली मूड फ्रेश करने के लिए काफ़ी अच्छा है. जैसे फ्रस्ट्रेशन मूड पे चले आते बहुत बार, मीम्स देख के मतलब थोड़ी सी खुशी मिलती है, रिलेटेबल होता है वो थोड़ा बहुत पुराने टाइम से, मतलब ओल्ड मेमोरीज वगैरह से. खरं तर हे मीम्स जे डेव्हलप झालं आहे ते यामुळे झालं आहे की इंटरॅक्शन जे आपल्या 2 व्यक्तींमध्ये किंवा 2 मित्रांमध्ये जे इंटरॅक्शन कमी झालं आहे त्याच्यामुळे हे मीम्स डेव्हलप झालं आहे. कारण की आपण कुठेतरी इंटरॅक्शन कुठेतरी चुकवतो आहे मित्रासोबत आणि मग आता घरी बसल्या काय तर मग ज्या गोष्टी आपण आठवणी म्हणजे ज्या होत्या आपल्या ज्या आठवणी जगायचा प्रयत्न करत होतो त्या आपण सोशल मीडियाद्वारे जगायचा प्रयत्न करतोय. फक्त प्रयत्न करतोय, ॲक्च्युअल म्हणजे तसं काही होत नाही. वो एकदम खुशी मिलती है बस. ऐसा आजकल बेसिकली मीम्स तो ऐसे हो गए जैसे आधे रिलेशनशिप मीम्स पे बेस होते हैं. मतलब रिलेशनशिप भी मीम्स से बनता है आजकल. मीम्स भेज के मतलब ऐसा लगता है कि मतलब एक दूसरे को भेज रहे तो वो हमारा काफ़ी क्लोज फ्रेंड है वगैरह वगैरह. Myself Rishikesh Thorat. I have done few courses in digital marketing. Digital marketing चालू हुआ से जब से emails ज़्यादा यूज़ होने लगे, फिर अपना Facebook आया. वो बेसिक मीडियम थे जहाँ से डिजिटल मार्केटिंग चालू हुआ. अभी डिजिटल मार्केटिंग इन्वॉल्व्स दिस सोशल मीडिया मार्केटिंग, फिर आता है इन्फ्लुएंसर मार्केटिंग, फिर आता है वीडियो मेकिंग, फिर आता है कंटेंट क्रिएशन के बाद आता है आपका ये मीम मेकिंग एंड मीम के थ्रू मार्केट करना. डिजिटल मार्केटिंग फ़िलहाल एक बहुत वास्ट कॉन्सेप्ट है जो मतलब आगे जिसकी रीच बहुत ज़्यादा होने वाली है और यही एक सबसे कह सकते हैं एक सबसे अच्छा ज़रिया है अगर आपको आपका ब्रांड की रीच बढ़ानी है, ब्रांड का गुडविल बढ़ाना है,
आपकी ब्रांड की रीच आपको मतलब एक आपने कुछ टारगेट ऑब्वियसली अभी हर एक ब्रांड का कुछ टारगेट रहता है कि मेरे को ये फाइनेंशियल ईयर एंड तक मेरे को इतने कस्टमर्स चाहिए, इतने टारगेट मेरी और इतनी टारगेटेड ऑडियन्स रहेगी. तो आपको अगर वो अचीव करना है तो डिजिटल मार्केटिंग हॅज अन इम्पॉर्टंट रोल इन इट. फेमस फक्त यासाठीच आहे आणि त्यांच्यासाठीच आहे जे त्याला सिरियसली न घेता फक्त एंटरटेनमेंट म्हणून घेतात. कारण आता भरपूर जण आपण बघतो की मीम्स थ्रू आपण समजा पॉलिटिकल काही इश्यू काढला तर लगेच काही काही जण त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न करतात. सो काय गरजच नाही आहे त्याच्यात. आपण ते लीट मीम्स कशासाठी करतो, फक्त एन्जॉयमेंट पर्पजसाठी आणि गोष्टींना रिलेट करण्यासाठी, बस दॅट्स इट. हाँ, बहुत से जैसे स्कूल के मीम आते हैं और बॉलीवुड से रिलेटेबल भी आते हैं मीम्स जैसे, तो उसको अपन रिलेट कर सकते हैं स्कूल टाइम से. तो वो बहुत सारी मेमोरीज होती है ऐसे. याच्यात फक्त एकच काळजी घ्यावी लागते आपल्याला की म्हणजे कोणाच्या भावना नाही दुखावल्या पाहिजे. म्हणजे कोणाला एवढं पण ते मस्करीमध्ये नाही गेलं पाहिजे की कोणाचे तरी ते फीलिंग्स हर्ट होतील किंवा काय. मीम मेकर्स अभी एक बहुत बड़ा कॉन्सेप्ट है. मीन्स हर बंदा बैठे बैठे मीम बना सकता है किसी और के बारे में, किसी के बारे में, रिलेटेड टू अ ब्रांड और से समथिंग, एनीथिंग यू विश फॉर. And if that is good, if the audience found it funny or something, then it gets viral and you are getting marketing in very cheap cost. सारखं मोबाईलवर असेल तर म्हणजे प्रत्येक आईच मोबाईल नसेल जरी हातात आणि फक्त मम्मी म्हणजे दिवसभर अभ्यास करत असेल आणि मम्मी आली आणि तेव्हाच मोबाईल वाजला तेव्हा पण तुझी मम्मी तुला आपल्याला म्हणजे ओरडतीच की काय सारखं मोबाईलवर असतं तुझं. सो तो एवढा काही इश्यू नाही आहे. पण मीम्समध्ये मी ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे कधी समजा मी ट्रॅव्हल करत असेल, मी बाईकनी वगैरे ट्रॅव्हल नाही करत, बसनीच ट्रॅव्हल करतो. सो बसमध्ये ट्रॅव्हल टाईममध्येच मी काहीतरी सुचवायचा बघतो किंवा ऑब्झर्वेशन्स, मेन म्हणजे ऑब्झर्वेशन्स जेवढे आपण वाढवणार तेवढ्याने आपली क्रिएटिव्हिटी लेवल वाढते. सो त्याच्याने आपल्याला म्हणजे तो टाईम युटिलाइज करता येतो. ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे तो युटिलाइज करून मी तेव्हाच बनवून टाकतो आणि घरी पण बनवतो. असं नाही की घरी काही मोबाईलच हातात घेत नाही, घरी पण करतोच. खरं तर मी म्हणजे आवडतील अशाच आशाने बनवतो. पण ते आता त्यांची चॉईस आहे शेवटी की त्यांना म्हणजे एखादा सांगवीतला राहणारा असेल आणि त्याला जर आकुर्डीतलं काही माहीत नसेल तर ऑफकोर्स त्याला आवडणार नाही ते मीम, कारण की त्याला काही रिलेटच करणार नाही आहे ते. सो नेहमी बनवताना पण अशाच पद्धतीने ट्राय करतो की जे सगळ्यांना माहिती असेल ती इन्फॉर्मेशन. सो अशाच पॉप्युलरली नोन प्लेसेसबद्दलच मीम बनवायचा प्रयत्न करतो ज्याच्याने हे सगळ्यांना आवडेल. नसेल आवडत तर मग आपण काही करू शकत नाही. मीम्स मार्केटिंग एक ऐसी चीज़ है जो बहुत कॉस्ट इफेक्टिव है और इफ़ दे आर गुड दे गेट वायरल फ्री ऑफ कॉस्ट. यू गेट प्रमोशन. मीन्स जो भी कुछ बेसिक एक्सपेंसेस रहेगा, मीन्स जो अभी इफ़ यू आर प्लानिंग फॉर मीम्स मार्केटिंग थ्रू अ पेज, आपको अगर एक पेज के थ्रू वो मार्केट करना है आपका मीम रिलेटेड टू योर ब्रांड एंड दिस थिंग, योर ब्रांड गेट्स प्रमोटेड देयर, योर ब्रांड गेट्स वायरल देयर. एक फूड आउटलेट है आपका, मीन्स किसी आपका फूड इंडस्ट्री में आपका कुछ है, आपको वो चीज़ वायरल करनी है, मीन्स आपका कुछ स्पेशलिटी है तो उसको वायरल करना है, तो यू कैन ऑप्ट फॉर मीम मार्केटिंग, मीम मेकिंग अँड मार्केटिंग. रिसेंटलीच आता श्रीजी नारायण पराठाजनी प्रमोट करण्यासाठी आम्हाला म्हणजे पुढे बोलवलं होतं. सो त्याच्यावर पण आम्ही मीम्स बनवलेत काही. ॲप्रोच यासाठी कारण की लिट मीम्स PCMC हे पहिलं पेज आहे आणि एक दुसरा आहे ऑलरेडी कॉपी कोणाचं तरी जे म्हणजे त्यांनी केलेलं आहे, कॉपीराईट चोरलेलं आहे. पण आमच्याकडे म्हणजे फॉलोअर्स आणि इंटरॅक्शन आमच्या पेजवर किंवा आमच्या पोस्टवर जे कमेंट्स असतात त्याच्यावर जास्त आहे. सो म्हणून मग त्यांनी आमच्याकडे पहिले अप्रोच केलं. थोड़ा सा और टाइम लगेगा इसको प्रोफेशनली लेने में. मीम मेकिंग में आपको क्रिएटिविटी चाहिए क्योंकि आप समझो से यू आर वाचिंग अ मूवी और आपको एक ब्रांड ने कांटेक्ट किया तो आप उस मूवी से क्या पर्टिकुलर पार्ट उठा सकते हो और उस ब्रांड का कुछ प्रमोशन, उनको जो उनका प्रोडक्ट है, उनकी सर्विस है, उनको प्रमोट करना है. तो वो सबको सब क्लब करके आपको एक मीम बनाना है जो लोगों को पसंद आए, जो लोग पसंद करके वो ब्रांड के जो भी प्रोडक्ट उनको मार्केट करना है बाय द मीडियम ऑफ मीम्स, वो उनका ये ज़्यादा हो. प्रोफेशन शेवटी समजा जर आपण इन्कमच्या हिशोबाने जर बोलत असेल तर प्रत्येक एंटरटेनमेंटसाठी केलेली गोष्ट आता इन्कममध्येच गेलेली आहे. म्हणजे समजा आता जे काही शो वगैरे लागतात किंवा टी व्हीवर जे काही गोष्टी एंटरटेनमेंटसाठी असतात तर त्यांचं एंटरटेनमेंट कमी आणि त्यातून निघणारं प्रॉफिटच त्यांना जास्त महत्त्वाचं असतं. पण
मीम्सबद्दल मला नाही वाटत की असं काही एवढं व्हायला पाहिजे, कारण की एंटरटेनमेंटचा भाग आहे शेवटी तो तेवढ्या पुरतीच मर्यादित राहायला पाहिजे, लिमिटपेक्षा बाहेर नको जायला उगाच. अभी भी ग्रोइंग स्टेज में है, इट्स नॉट येट दैट डेवलप्ड, क्योंकि ज़्यादा करके ब्रांड्स ऑप नहीं कर रहे हैं फिलहाल, तो ऑप नहीं कर रहे हैं, बट लेट्स से आफ्टर फ्यू से ईयर और टू मीम्स मार्केटिंग इज बेस्ट मार्केटिंग प्लेटफॉर्म, बेस्ट मार्केटिंग स्ट्रैटेजी यू कैन प्लान. मीम्स से एक्चुअल में फेमस भी हो जाते हैं बहुत से लोग. आजकल मीम्स के थ्रू ही लोगों ने उठ रहे हैं आगे, तो मतलब पैसा तो मिलना चाहिए उन्हें. फर्स्ट प्रेफरन्स माझं पॅशन म्हणूनच राहील. सेकंड प्रेफरन्स जर टाईम असेल तर मग नंतर विचार करेल त्याच्याबद्दल. एवढं हे नाही की मला ते पैसे कमवायचेच याच्यातून वगैरे, असं काही नाही.